इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि अधिकारी यांना माझा नमस्कार आणि सर्वांचं स्वागत. आता वेळेचा अभाव असल्यामुळे मी डायरेक्ट सुरुवातच करते. कोविडमध्ये आपल्याला सुरक्षिततेसाठी मास्क आणि सॅनिटायझर हे दोन्ही गोष्टी उपयोगाच्या आहेत आणि गरजेच्या आहेत. तर सॅनिटायझर विकत मिळतं, मास्क पण विकत मिळतात, तरी सुद्धा आपण स्वतःसाठी आपल्या पाल्यासाठी किंवा मुलांसाठी सगळ्यांसाठी आपण स्वतःहून बनवलेले मास्क हे केव्हाही फायदेशीर आहेत. तर आपण मास्क बनवायला घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा, लहान मुलांसाठी 26 सेंटीमीटर, आपण मिडल जे असे आपले चेहरे आहेत ते 28 सेंटीमीटर आणि अगदीच मोठा चेहरा असेल तर त्याच्यासाठी 30 सेंटीमीटर अशा रुंदीचं कापड आपल्याला घ्यायचंय किंवा त्याच्या निम्म्याने. आता समजा मी आता 28 सेंटीमीटरचं कापड घेते, तर त्याचे चौकोन तुकडे हवेत आपल्याला 2, ऍक्च्युअल कपडा 2 आणि अस्तरसाठी 2 किंवा 4 पीस त्याचे काढले तरी चालेल. तर आपल्याला काय करायचंय, एक फार्मा काढून घेऊया. मी काय करणार आहे, जे निम्मे सांगितलं तुम्हाला 14 सेंटीमीटर, त्या 14 सेंटीमीटरचा एक चौकोन घ्या. काय करायचंय, 14 बाय 14 सेंटीमीटरचा चौकोन घ्यायचा आहे. त्याच्याने कपड्याची सुद्धा बचत होते फार्मा काढल्यामुळे आणि हवा असलेल्या पॅटर्न मध्ये किंवा हवा असलेल्या कपड्यामध्ये तुम्ही करू शकता. आता ह्याला वापरताना कापड कॉटनच वापरा शक्यतो, कारण की कॉटनचं कापड हे कसं श्वास घेण्याकरता उपयोगाचं आहे. आणखीन भिजला तर तो सुकू शकतो, आपण इस्त्री करू शकतो, दुसऱ्या दिवशी एकच असेल तर दुसऱ्या दिवशी धुवून वापरू शकतो. तर त्याच्यासाठी मी आता काय केलंय, हा चौकोन काढलेला आहे. याच्या फक्त बघा, फार्मा झाला तर शिवण्यासाठी तुम्हाला सर्वांना शिवण येतं आणि ते सांगावं पण लागणार नाही की ती आयडिया आपल्याला बरोबर येणार. फक्त काय करायचं, हा फार्मा काढताना फक्त लक्ष द्या. हा जो मी चौकोन तुकडा घेतलेला आहे त्याचं काय करणार, हा मध्य काढणार. इथे काय करणार आहे, वरच्या बाजूला मध्य काढणार. सर्वांनी माझ्या सोबत केला तर पटकन समजेल. का एकदा फार्मा बनला की नंतर नाही लक्ष दिलं तरी चालणार आहे, कारण की हे शिवता येणं खूप सोपं आहे. हा मध्य काढला, 14 बाय 14 सेंटीमीटरचा चौकोन आहे, हा मध्य आहे. त्याच्या खालच्या बाजूने 5-5 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचंय. हा बघा, हा मध्य तुमच्या डाव्या बाजूला 5 सेंटीमीटर, तुमच्या डाव्या बाजूला 5 सेंटीमीटर, तुमच्या उजव्या बाजूला 6 सेंटीमीटर, तुमच्या डाव्या बाजूला 5 सेंटीमीटर, उजव्या बाजूला 6 सेंटीमीटर आणि हा आहे तुमचा मध्य. आता काय करायचंय, हा मध्य डावा आणि उजव्या बाजूला जे 5 आणि 6 सेंटीमीटर घेतलंय ना त्याला जोडून घ्यायचं. दिसतंय का? नाही दिसत असेल तर आता सांगा, कारण वेळ कमी आहे. नाही दिसतंय, व्यवस्थित दिसतंय. ओके, हे बघा, घराचा आकार झालाय जवळजवळ. तुमच्या डाव्या बाजूला 5, उजव्या बाजूला 6, मध्य काढलाय ते फक्त जोडून घ्यायचे. आणि जिथे तुमचा 5 सेंटीमीटर आहे, 5 आणि उजव्या साईडला 6, 6च्या इथे 1 सेंटीमीटर घ्यायचं आहे. बघा इथे खाली 1 सेंटीमीटर अंतर घेऊन जोडायचं आहे. उजव्या साईडला जो तुम्ही 6 सेंटीमीटर घेतलाय ना तिथे खालच्या रेषेवर 1 सेंटीमीटर घेऊन जोडायचंय. आता हे तुमच्या सगळ्यांकडे आहे, कर्कटक वापरायची गरज नाही. हे असलं बघा, पुरुषांकडे घरी असलेले सगळ्यांना माहितीये, बायकांना तर माहितीच आहे, मग पुरुषांना पण हे काय माहिती असेल, बरोबर. आता त्याचा आधार घेऊन आपल्याला आकार काढायचा आहे. जिथे 6 सेंटीमीटर घेतलंय ना तुम्ही, 6, तिथे आतली बाजू कर्व करायची. जिथे 6 घेतलंय ना उजव्या बाजूला, तिथे आतल्या बाजूला कर्व करायचंय. दिसतोय का? हो दिसतंय. ओके. आणि जिथे 5 घेतलंय तिथे हा बाहेरचा कर्व घ्यायचा. बघा, या पॉइंट आणि या पॉइंटला जुळला, झाला तुमचा आकार तयार. आता ही जी आपली आउटलाईन तयार झालेली आहे, पहा उलटा धरलाय मी,
हा बरोबर. माझ्याकडची बाजू होती, ही पूर्ण आउटलाईन कापून घ्यायची. हा, जे 2 कर्व केलेले, ही रेषा ओढलेली आणि हा काटकोन. एकदा फार्मा तुमच्या लक्षात आला ना, की शिवायचं कसं ते तुम्ही कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने शिवू शकता. ही बघा, ही आतली बाजू, ही बाहेरची बाजू. आपल्या सर्वांना एवढं समजलं असेल तर आपण पुढे जायला हरकत नाही. आता 2 मिनिटं थांबते मी. बघा बरं, काही कठीण नाहीये. 14 बाय 14 सेंटीमीटरचा चौकोन, त्याचा वरचा हा मध्य, उजव्या बाजूला तुमच्या 6 आणि डाव्या बाजूला 5. हे जर समजलं असेल तर पुढे जाऊया. आता कोणाकडे अखंड कपडा असेल 28 सेंटीमीटरचा, तर अखंड कपडा घ्या. जर कोणाकडे तुकडे असतील तर ते 4 तुकडे घ्या किंवा 2 तुकडे घ्या. अस्तर लावणार असाल तर 2 अस्तरचे तुकडे, 2 ऍक्च्युअल कपड्याचे तुकडे. कसाही आडवा उभा, कसाही घडी घाला, असा घडी घाला किंवा असा घडी घाला. इकडे ही सरळ रेषा आहे, ही बघा, ही पुढची तरी आपल्याला सरळ रेषा मिळाली पाहिजे. कपडा सरळ व्यवस्थित अंथरून त्याला इस्त्री करून घ्या. इस्त्री केलात नाही तरी चालेल, तुम्हाला शिवायचे त्याच्यामुळे ते केलात नाही केलात तरी चालेल. हे बघा, हा फार्मा याच्यावर सरळ ठेवायचा आहे. असा त्याला असा तिरपा जसा बसतोय तसा बसवला तर थोडा घालायला कठीण जातो. म्हणजे तानातानी झाली की दिसताना चेहऱ्यावर तो विचित्र दिसतो. म्हणून काय करायचं, सरळ भागातच हा आपल्याला ठेवून कापून घ्यायचंय. त्याला मार्क करणार असाल तर मार्क करा, नसेल तर टाचण्या लावा. टाचण्या असेल तर टाचण्या लावून घ्या, म्हणजे फार्मा तुमचा हलणार नाही. तेव्हा टाचण्या लावून घेतल्यात म्हणजे कटिंग करायला इझी जाणार. दिसला? आता हे ऍक्च्युअल कपडा वरचा कापड आहे आणि 2 अस्तरचे पीस, असे मिळून आपल्याला 4 पाहिजे. याच कपड्याचा अस्तर म्हणून वापर केला तरी चालणार आहे किंवा वेगळा लावणार तरी सुद्धा चालणार. वेगवेगळ्या कलरचे घेतला तर काय होईल माहितीये का, 2 in 1, म्हणजे दोन्ही बाजूने तुम्हाला वापरता येईल. सकाळी अशा बाजूने वापरला, धूळ लागली तर त्याला फिरवून तुम्ही दुसऱ्या बाजूने घालू शकता, जर तुम्ही तो ओला केला नसाल तर. हा, काय होतो, घामाने तो ओला होतो, मग तो आपला एकदा काढलेला मास्क परत घालायची सुद्धा घाण वाटते. हे बघा, असे आपल्याला 4 पीस हवे आहेत. आपण 2 मिनिटं मी थांबते, तुमचं होईपर्यंत 2 मिनिटं पुरेसे आहेत असं म्हणजे मला वाटतं. हे बघा, मी अस्तरचं कापड पण वेगळं लावतेय आणि कापड अगदी वेस्ट नाही घालवायचं. बरोबर जिथे बसतंय ना कापड, तुमचा फार्मा आपण त्याच्यासाठीच कापलाय की जवळजवळ 1 मीटर मध्ये आपल्याला किती काढता येतील. जर आपली फॅमिली मोठी नसली तरी 4 जण आहेत, त्यांना 4 जणांना दिवसाचे 2, बरोबर ना, दिवसाचे 2 म्हटले तरी 8 तरी लागणार. मग जर तुमच्या 1 मीटर मध्ये कितीतरी बसत असतील तर तुम्ही आज 2 आणि उद्या 2 असे आरामात वापरू शकता. विकत मिळतातच, प्रश्नच नाही, पण विकतला पैसे पण लागतात ना, तेवढं पण वाईट वाटतं. एवढीशी वस्तू घ्यायची, त्याला 20 रुपये द्यायचे, 10 रुपये द्यायचे, पर तो आपल्या मापाचा असेलच असं नाही ना, किंवा आपल्याला परफेक्ट बसतो आहे चेहऱ्याला, तसं पण होत नाही. म्हणून एक परफेक्शन साठी किंवा आपल्याला हवा तसा किंवा आपल्याला हव्या असलेल्या ड्रेसवर मॅचिंग, हे बघा, 2 पीस अस्तरचे आहेत आणि 2 पीस ऍक्च्युअल कपड्याचे आहेत.
दर्शना मॅडम, हो बोला. एका मीटर मध्ये आपण साधारण किती बसवले, म्हणजे त्याप्रमाणे मुलांना त्याचं मूल्यमापन सुद्धा करता येईल ना. बरं. आता कसं आहे माहितीये, 1 मीटर म्हणजे हा मुलांना किती थोडंसं गणिती पन्न्याचा ज्ञान पण असणार आपण इथे सांगू शकतो त्यांना. त्याच्यावर डिपेंड आहे. 36चं घेतलं कापड, हा, त्याच्यावर डिपेंड. बरोबर बरोबर, आहे, त्याच्यावर डिपेंड त्याच्यावर आहे. डिपेंड. 42 पन्न्याचं घेतलं कापड किंवा 56 हा. पन्न्याचं घेतलं कापड, बरोबर. आणखीन एक की तुम्ही 26चा म्हणजे लहान मुलांचा बरोबर. झाला 26 सेंटीमीटर, 28 सेंटीमीटर म्हणजे आपण म्हणजे नॉर्मल, आणि ज्यांचे चेहरे आणखीनच मोठे म्हणजे फॉर एक्झाम्पल पुरुष असे उंच धिप्पाड असतात ना, त्यांच्यासाठी 30 सेंटीमीटर लागतो, कारण नाही तर मग तो इथपर्यंतच येतो. म्हणून काय सांगता येत नाही आपल्याला ओके. की एका मीटर मध्ये आपण जसे बसू तसे बसू शकतात. कारण सगळ्यांनी समजा बसू तसे. सरळ रेषेत काढला, नाही समजलं तर तिथे 8 बसतील. जर परफेक्ट तुम्ही हे करून बसलं की अवरनवर घेऊन टाकला तर ते 15 पण बसणार. फार्मा करून. परफेक्ट आपण असं नाही सांगू शकत. किंवा आपल्याकडे शिवलेल्या कपड्यांचे उरलेले तुकडे असतात, ते जर वापरले त्याच्याने आपण बरोबर. आपण गाऊन आणतो, गाऊन पाहिजे त्या अपेक्षेपेक्षा काही वेळेला मोठे पण मिळतात. त्याची खालची बॉर्डर पूर्ण आपला माज बसेल एवढं निघते, ते एक आहे. किंवा जुने टी शर्ट खूप महाग ब्रँडेड असतील, आपले गाऊन सुद्धा ब्रँडेड असतात, पण आपण काय वेळेला काय होतं की खूप वापरला गेला की आपण टाकून देतो किंवा बार्धन करतो त्याचं. काही जणी आपल्या कुशन कव्हर शिवतात, काही जणी पिशव्या शिवतात, खूप काही त्याचा वापर करतात. दर्शना साड्या टीचर, आहेत. फार्मा जरा परत दाखवा. फार्मा जो आहे ना, तो जरा परत रिपीट करा. हा सर, हे बघा, चौकोन घेतला, 14 बाय 14 सेंटीमीटरचा चौकोन घ्यायचा, वरती मध्य करायचं, 14चा मध्य 7 घ्यायचा. तुमच्या उजव्या बाजूला, आता बघा हा उजव्या बाजूला तुमच्या किती येईल 6 आणि डाव्या बाजूला 5. तुमच्या उजव्या बाजूला 6, डाव्या बाजूला खालून वरती, हे अंतर घ्यायचं, खालून वरती. आणि मग हे जे मध्य आहे ना तो जोडायचा. याला काय करायचा, मध्य जोडायचा आहे. आणि तो जोडल्यानंतर ही जी ताटली आहे ना, डिश, थाळी, ताट जे काही आहे ते शेप देताना असं दाखवू. हे बघा, हा तुमच्या बाजूने झाला, तुमच्या डाव्या बाजूला 5, उजव्या बाजूला 6. हा जो 6चा जो आहे ना, जोडलेली रेषा असेल तिथून कव करायचा आहे, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आतला कव, आणि हा जो आहे तो बाहेरचा कव. हा बघा असा. ओके, थँक्यू. फार्माच महत्वाचा. शिवताना आपण तुम्ही कसंही शिवू शकता, म्हणजे त्याला काय मेथड अशी असंच आलं पाहिजे असं काही नाही. बघा मी परत एकदा दाखवते. आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं आहे की आपण किती सेंटीमीटरचा चौकोन घेणार आहोत. चौदाचा हा कोणा सगळ्यांसाठी उपयुक्त असतो. काही मोठी मुलं असेल त्यांना पण वापरता येतो. हे बघा, याचा काय करायचा, मध्य काढायचा, इथून 5 आणि इथून 6. तुमची डावी बाजू असेल ना ती 5. काय करायचं, डाव्या बाजूकडे 5 घ्या, उजव्या बाजूकडे 6 घ्या. प्रोसिजर एवढीच आहे की फक्त जोडायचंय. हे जोडल्यानंतरच आपल्याला पुढचा फार्मा तयार करता येतो. हे चुकीचं जोडलं गेलं नाही पाहिजे. पाहिजे ते स्क्रीनशॉट काढून घ्या. जरा म्हणजे स्क्रीनशॉट काढता येईल. स्क्रीनशॉट काढून घ्या, बरोबर आपण कळेल. मी कव देते त्याला, 1 मिनिट. कव देते, 1 मिनिट. हा आकार बरोबर जुळणार त्याला. हा तुमचा डिश घेतली नाही, आणि मोठी या डिश, छोटी घेऊ नका, नाही तर असं व्हायचं होडीसारखा आकार व्हायचा नाही. मॅडम बोलला डिश घ्या आणि तुम्ही जर ती आईस्क्रीमची डिश वगैरे घ्या आणि कराल तर त्याचा कव येणार नाही.
त्याला मोठं काटच पाहिजे, कमीत कमी म्हणजे 25-26 सेंटीमीटरचं. हे घ्या, आता स्क्रीनशॉट काढ. झालं काढून? हो झालं मॅडम काढून. आपण आता शिवायला घेऊया का? खूप सोपं आहे, भरभर केला तर लगेच होईल. हे बघा, फक्त लक्ष द्या इथे काय सांगते ते. ही गोलाई आहे ना, हा बघा, हा गोल पूर्ण भाग जो आहे तो आधी 1 सेंटीमीटर वर शिवून घ्या. 1 सेंटीमीटर अंतरावर शिवून घ्या. पाहिजे ते निशाण बनवून घ्या, त्याच्यावर शिवलात तरी चालेल. ते तुमच्यासाठी बरं पडेल की टाका इकडे तिकडे जाणार नाही. हे बघा, असं मार्क करून घ्या. तुम्हाला जर उलट टीप येत असेल, बघा, उलट टीप जर तुम्हाला येत असेल तर उलट टीप घाला, अन्यथा रनिंग स्टिच अगदी छोटी छोटी घातली तरी चालेल. तुमचं कापून झालं असेल तर शिवायला घ्या, कापून झालं नसेल तर लक्ष देऊन बघा. आणि आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे, नाहीतर लिहून घ्या की पहिलं कोणता भाग हे शिवायचा आहे. इथे मोठा सर्कल काढला ना आपण, हाफ सर्कल शेप मोठा बाहेरचा, ते पहिले शिवून घ्यायचंय. टाके घालताना जर तुम्हाला टाका येत नसेल तर अगदीच पटापट घेऊ नका. बघा, 2-3 टाके काय करायचे, सुई खाली वरती घेऊन असे 2-3 टाके छोटे छोटे घालून घ्यायचे. असे स्क्रीनवर दिसते की नाही माहित नाही मला. हे बघा असं दोरा थोडासा ओढायचा, असे 2-3 वेळा करून घ्यायचं. छोटे टाके घातल्याने काय होणार, शिलाई निघणार नाही. आणि जर पक्की शिलाई करायची असेल तर उलट टीप जर तुम्हाला येत असेल तर उलट टीप घाला, ती मशीन पेक्षाही मजबूत असते. हे बघा, नंतर मी ओढून घ्यायचा. प्लेन करून घ्या. कुठपर्यंत आला जरा कळेल का मला, म्हणजे मला पुढे जायला. आपल्या दोन्ही पीस शिवून घ्यायचे. कटिंग झालंय का सर्वांचं? आता कटिंग करता करता ते शिवण काम आहे ते विसरून जाल, ते नाही बघितलं तर नाही समजणार. हे बघा, हे टाके घालून घ्यायचे असे, शेवटी गाठ मारायची. गाठ मारायला विसरायचं नाही, अजाणतेपणी विसरतो आपण आणि धागा तोडून टाकतो. गाठ तर सर्वांना येत असेल, पण आपण घरी कपडे शिवतो की नाही, त्याच्यामुळे गाठी सर्वांना येते. फक्त काय 2 वेळा दोरा सुईला फिरवायचंय आणि गाठ मारायची. कटिंग झालंय का? त्या दुसरा पीस पण तसा शिवून घ्यायचा. मॅडम जरा बघा कोणाचं कुठपर्यंत आलंय ते. सगळे करतात ना तुम्ही सगळे? थोडं थोडं दाखवलं तरी चालेल आपल्याला मध्ये मध्ये असं, आणि काही असेल तर म्हणजे पटकन बघता येत आपल्याला ना. प्रिया मॅडम कुठपर्यंत आले आपण? प्रिया पेवेकर जरा दाखवा कुठपर्यंत आलंय तुमचं. असं वरती करून दाखवलं तरी असं चालणार आहे. असं राजश्री मॅडम आपण पण करतात इथे दिसते, दाखवा थोडस. संगीता मॅडम छान झालेलं आहे.
हे बघा, हा धावदोरा झाला आहे, पण आपण छोटे छोटे टाके घालत असल्यामुळे एक वेळ तो मजबूत असू शकतो, पण शक्यतो काय करायचं, धावदोरा घातलेला पण चालतो, पण मध्ये मध्ये त्याला उलट टीप घ्या, म्हणजे एक टीप पाठी आणून परत पुढे घ्या. बॅक स्टिच घालूया. उलट टीप ही मशीनच्या टाक्यांपेक्षाही मजबूत असते. शक्यतो आपण हाती कच्चं काम धावदोऱ्याने करतो, आणि पक्क काम करायचं असेल आणि ते मशीनवर शिवता येत नसेल किंवा एखाद्याकडे मशीन नसेल तर तो उलट टिपने ते वर्क करू शकतो, पक्क वर्क उलट टिपने करू शकतो. आपण त्याला बॅक स्टिच म्हणतो, उलट टिप म्हणतो, पक्की शिलाई म्हणतो. धावदोऱ्यामध्ये मध्ये मध्ये एखादा उलट टाका घेतलात ना तर तुमची शिवण पक्की होणार. दोऱ्याला गाठ मारून घ्या. हे बघा, ही आपली शिलाई झालेली आहे. आता हे जे कापड आहे ना याला असे मधोमध नख मारून घ्या, म्हणजे कसं तो दोन्ही बाजूला स्प्रेड होणार. मगाशी सुद्धा पाहिलं तुम्ही, मधून शिलाई मारताना मॅडमनी दाखवलं, फरजाना मॅडमनी, तशी याला शिलाई मारायची, पण आपल्याकडे वेळ नाही, त्याच्यामुळे इथे इस्त्री मारून घेतली तरी चालेल. इथे काय करायची, इस्त्री मारून घ्यायची. आता आपल्याकडे इस्त्री आहे नाही माहिती नाही, पण बोटाने जर तुम्ही असं प्रेस केलं तर तो पीस दोन्ही बाजूला स्प्रेड होणार. घ्या असं नख मारून. हे बघा, ठीक आहे, हे सुद्धा तसंच करून घ्यायचं. असं नाही जमलं, समजा असं नाही जमलं तर मग काय करायचं, हे दोन्ही एकत्र आपण शिवणार आहोत, त्यावेळेला याची शिलाई इकडे आणि याची शिलाई इकडे, दोन्ही अपोजिट घ्यायचं, म्हणजे तो कापड ते जाडसर होत नाही. त्याचं फक्त हेच कारण आहे स्प्रेड करायचं की कपडा जाड होऊ नये. इथपर्यंत झालं असेल तर जाऊ का पुढे? हो, झालंय. हे बघा, हे एवढं झालं. आता काय करायचं, हे दोन साईडच्या बाजू आहेत आपल्या सरळ, या आहेत ना, या काय करायच्या, आतल्या बाजूने 1 सेंटीमीटर दुमडून घ्यायचे. किती? 1 सेंटीमीटर दुमडायचे, आणि त्याला बोटाने प्रेस करायचं, नखाने प्रेस करायचं, जेणेकरून ते उघडली नाही पाहिजे घडी. कॉटनची असेल तर उघडणार नाही, पण सिंथेटिक कापड असेल तुमच्या हातात तर ती उघडली जाणार. म्हणून त्याला टाचण्या लावा किंवा बोटाने असं प्रेस करून घ्या, आणि फोल्ड अशी राहिली पाहिजे याची पण. हे बघ, हे आतल्या बाजूने जिथे आपली ही शिलाई आहे तिथे आतमध्ये फोल्ड झाली पाहिजे. ओके, चला आता पुढे जाऊ. हे बघा, ज्याला शेप आहे आतल्या बाजूला तुम्ही कर्व केलं होतं ना, आणि एक बाजू सरळ आहे, तर दोन्ही सरळची बाजू सरळला लावायची, सरळची बाजू सरळला, आणि खालून सुद्धा सरळ. हे बघा, खालच्या दिशेने आपण सरळ घेतला होता ना पीस, हा अशी बाजू लावून टाचण्या लावून घ्यायच्या. टाचण्या नसतील तर सुया असतील आपल्याकडे, त्याही नसतील तर चिमटा असेल कपडे वाळत घालायचा, तोही लावला तरी चालेल. आपल्याला फक्त कपडा हलला नाही पाहिजे एवढंच. हे घ्या, इथे सुद्धा हा मध्य बरोबर आला पाहिजे. हा बघ, आपल्याला आता काय करायचंय, दोन्ही बाजूला वर आणि खाली, इथे दोन्ही बाजूला कर्वची बाजू आणि सरून घ्यायची.
4 ते 5 शिलायांमध्ये आपला मास तयार होतो. ठीक आहे. मी आता चारी बाजूला टाचण्या लावलेल्या आहेत. आता जी दुमडलेली बाजू आहे ना, त्या दोन्ही बाजूला सोडून, ही एक बाजू आणि ही एक बाजू, दोन्ही बाजूला सोडून इथे आणि या बाजूला शिवून घ्यायचंय 1 सेंटीमीटरवर. बघा 1 सेंटीमीटर अंतर सोडा. तुम्हाला आता करायला जमत नसेल तर स्क्रीनशॉट काढला तरी चालेल, कारण हे एवढं घाईघाईत काम होत नाही. आणि घाईघाई केलात तर कटिंग पण नाही समजणार, स्टिचिंग पण नाही समजणार. हे बघा, याला काय केलंय मी, दोन्ही बाजूला शिलाईसाठी मार्क केला आहे. इथे फक्त इथे नाही केलं, याचा अर्थ हे आपल्याला दोन्ही बाजू ठेवायचे. काय करायचंय, दोन्ही बाजू ओपन ठेवायचे. हे बघा, इथे सुरुवात करा. हाताने शिवायला वेळ लागतो पण मजबूत बनतो. ज्यांच्याकडे मशीन नसेल त्यांना काही टेन्शन नाही, कारण की हाताने बनवलेला सुद्धा तेवढाच मजबूत असतो जेवढा मशीनवर शिवलेला. फक्त त्याला वापरताना उलट टीप वापरायची. काय करायचं, उलट टीप. काही जणांना माहिती असेल, काही जणांना म्हणजे 90% लोकांना माहिती असेल आपल्या टीचर्सना की उलट टीप काय असते. काही अजूनही आपल्या घरी आपलं शिवण काम होतं, फाटलेले कपडे शिवले जातात. साधं कुशन कव्हरची शिलाई उसवली तरी आपण मशीनवर नाही बसत. एखादा इंच सुटला असेल भाग तर आपण मशीन नाही वापरत, आपण काय करतो, हाताने शिलाई घालतो की नाही. किंवा अजून तरी बटनची मशीन कोणी घरात घेतली नसेल, बटन सुद्धा निघालं असेल तर ते आपण घरीच शिवतो. त्याच्यामुळे हे शिवण हा विषय अगदीच कोणाच्या अनोळखीचा आहे असं नाहीये. तर हे काम आपलं पटापट झालं पाहिजे. हा, फक्त मेथड माहिती नसतात शिवणाच्या काय आहेत, पण बेसिक शिवण हे सगळ्यांना येतच. मॅडम म्हणजे कुठपर्यंत आले बघा माझ्या पुढे जायला मला. करा मॅडम, बरोबर करताय तुम्ही. समजलं नसेल तर विचारा, पण ते सगळं झाल्यावर विचारा. पण आपल्याला हे घरी करायचं आहे, आवड असेल तर आपण करतोच, गरज असेल आपल्याला तरी आपण करतो. प्रत्येकाला स्वतःच्या कपड्यावर मॅचिंग असं घालायला आवडतं. मॅचिंग करण्यासाठी आणि काळाची गरज, त्याच्यामुळे प्रत्येक जण हो. एक तरी घरी शिवणारच 100%. आणि दुसरं म्हणजे काय माहितीये का, लेडीज पेक्षा पुरुषांनी हल्ली शर्ट शिवायला दिला की मॅचिंग मला मास हवा हो. काय असतं, मॅचिंग मास हवा त्या कपड्याचा. आणि आता तर ब्रँडेड शर्ट्स मध्ये सुद्धा मास म्हणजे शिवून दिलं जातं. त्याच्यामुळे बघा तुम्ही, पुरुषांच्या तोंडावर शर्टाचं मॅचिंग म्हणजे आपल्या ड्रेसवर नसेल पण त्यांच्या शर्टावर मॅचिंग मास मात्र असतोच. त्या पुरुषांनी लक्ष देऊन स्वतःच्या मॅचिंग शर्टचा मास आवडीने शिवा. आणि पैठणीवर पण बघा, उरलेलं कापड असेल तर टेलर सांगतो तुम्हाला मास हवाय का, द्या 100 रुपये. 100 रुपयात मास पैठणीचा शिवून देतात. हो, कारण भारी साडी असते आपली, त्यातला ब्लाउज पीसचा लगेच मॅचिंग मिळतो आणि मग बायका पण लगेच तयार होतात. अगदीच मॅचिंग मिळतं ना. पैठणीमध्ये जर तुमच्या जुन्या पैठणी असतील ना
त्यातला 4 इंचाचा कापड जरी निऱ्यांच्या इथला अगोदरचा सुरुवातीचा पदर काढलात ना तरी तुमचे 4 मास आरामात होतात. त्या 4 इंच निरी कमी पडत नाही कारण त्या साड्या मोठ्या असतात. बरोबर. आरामात तुम्हाला एक पैठणीवरचा मास स्वतः शिवू शकता तुम्ही. किंवा ड्रेसचा दुपट्टा काही वेळेला मोठा असतो बघा, त्याच्यात सुद्धा दुपट्ट्याचा 4 इंचाचा कपडा तुम्ही बाहेर काढलात ना, 4-5 इंचाचा जसा तुम्हाला चेहऱ्याला हवा तेवढा, त्याच्यात सुद्धा तुमचा मास बनू शकतो. नक्कीच मॅडम, आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पैठणी साडीचे मास्क शिवू. हो हो अगदी. मग 4 कोणत्याही शिवणार असेल तर साडीचा. 4 शिवले तर आम्हाला पण एक एक दे. हो हो, नक्की नक्की. बघा बटव्याचं फॅड आलं होतं मध्ये, हो. पण बटवा ही काळाची गरज नव्हती, पण मास हा आपली काळाची गरज आहे की नाही? यामध्ये काय होतं माहितीये, काही गरीब मुलं आहेत, इव्हन सोसायटीमध्ये पण तुम्हाला मी सांगते, सोसायटी मधल्या मुलांनी सुद्धा त्यांच्याकडे कौतुकाने बघितलं जातं की बाबा हे मास मुलांनी बनवलंय, चला. मग आपली गरीब मुलं असतील तरी, सोसायटी मधली असतील तरी कोणती पण एक त्यांनी बनवला म्हणून त्यांच्याकडे कौतुकाने बनवलं जातं. पण गरीब मुलं सुद्धा माझ्या शाळेतली तरी तुम्हाला सांगते, बनिया नावाची फॅमिली आहे, त्यांनी मास जेव्हा शिकवलं गेल्या वर्षी, खूप मास त्यांनी बनवून विकलेत. कारण त्यांच्याकडे आई वडिलांच्या दोघांच्याही, म्हणजे एकाची वडिलांची नोकरी होती ना आईचं बाकीचं काम होतं घरचं, तर ती पण काय ते कुर्ते वगैरे विकायची, पण तिने सुद्धा ते मास करून विकून आपला उदरनिर्वाह चालवलेला आहे. खूप मुलं आहेत तशी. आपण म्हणतो आता बाहेर जायचं नाही, पण घरात बनवून बाहेर विकायला देणं म्हणजे मुलं काय बाहेर जाऊ शकत नाही, पण त्यांनी ते घरात बसून एक ऍक्टिव्हिटी म्हणून केलेली कामं जी आहेत ती त्यांच्या आज उपयोगाला पडलेली आहेत आणि ती मुलं करतायत. ज्यावेळेला आम्ही त्यांना पाऊच शिकवले त्यावेळेला सुद्धा त्यांनी ते बनवून विकलेले आहेत. सांगायचं उद्दिष्ट एवढंच की आपण मुलांना याचं मूल्यमापन करून हे विकता पण येतील, त्याच्यात पैसा सुद्धा कमवता येईल, असं देखील होऊ शकतं. हे बघा आता हे आपलं शिवून झालेलं आहे, याला हे ओपन ठेवलेली बाजू आहे ना, त्याने उलट करायचं. बघा खूप इझी आहे, त्याला कठीण असं काहीच नाही की हे मला जमणार नाही, मला येणार नाही आणि मला कळलं नाही हे म्हणण्यासारखं तर अजिबातच नाहीये. कारण आपण शिक्षक आहोत आणि शिक्षक एक असा व्यक्ती असतो की त्याला नाही जमत हा शब्द नाही त्याच्याकडे. हे बघा, हा जर मला दोन्ही बाजूचा मिळाले बघा, एका बाजूला माझं प्रिंट आहे, एका बाजूला प्लेन आहे, मी दोन्ही बाजूने घालू शकते, हो की नाही? आता त्याला इस्त्री करून घ्या. इस्त्री नसेल तर बरोबर याला किनारीवर ना याच्या नख मारलात ना आणि मग याला दुमडत असा की बरोबर ते प्लेन होऊन बसणार, मस्त छान पैकी त्याला फिनिशिंग येणार. एवढं झालं का तुमचं? हा मास पुरुष आणि स्त्री दोघंही घालू शकतात. जरूर आहे की बाबा हा फक्त कपड्यावर आहे की जर तो पैठणीचा असेल तर पुरुषांनी घालायचा नाही. सर कंपनी हे माझं पैठणीचा मास बनवला तर तो तुम्ही घालायचा नाही, तो फक्त बायकांसाठी असतो पैठणीचा. हा त्याच्यावर जर शर्ट एखादं असेल तुमचं तर घालू शकता. एवढं झालंय का तुमचं? आता एक हो मॅडम, शेवटची पायरी झालेलं आहे आहे. आपल्याकडे. हा हो, झालेलं आहे मॅडम. झालेलं आहे. हा आता हे बघा, बाजारात आपल्याला इलास्टिक मिळतं, साधं सिंपल कोणतंही इलास्टिक घ्या, कोणतं म्हणजे अगदी कोणतंही घ्या.
तुमचे रबर बँड असतील ना मुलींचे, ते देखील लावला तरी चालण्यासारखं आहे बघा. मोठे रबर बँड असतात छोटेसे असे वायर सारखे, ते लावलं तरी चालेल. आता याचे मेजरमेंट काय, जे तुम्ही 15 सेंटीमीटरचं अंतर घेतलं ना, 14 सेंटीमीटर, तेवढाच तुम्हाला इलॅस्टिक लागणार आहे. काय करायचं, तेवढंच इलॅस्टिक घ्यायचं. त्याचे 14 सेंटीमीटरचे किंवा 15 सेंटीमीटरचे 2 तुकडे घ्यायचे. फक्त जरा सगळ्यांनी डोकं वर करा, इथे लक्ष द्या. हा बघा, हा पीस सरळ आहे. हे इलॅस्टिक अर्धा इंच किंवा 1 सेंटीमीटर आतमध्ये घालायचं. काय करायचं, 1 सेंटीमीटर किंवा अर्धा इंच आतमध्ये घालायचं आणि याला एक टाका मारून घ्यायचा. शक्यतो मॅचिंग धागा वापरला तर खूपच छान दिसतो आणि असा धागा वापरला तरी छान दिसतो, कारण की काय माहिती, ब्लॅक व्हाईट वर ब्लॅक. असं मजबूत टाका घालून घ्या. गाठ आतमध्ये जाऊ देत, गाठ काही आतमध्ये जाऊ देत. तसाच ना या 14 सेंटीमीटरचे 2 तुकडे करायचे आहेत. म्हणजे एक 14 आणि हा एक 14 असा, दोन्ही मिळून 28. हा 14 सेंटीमीटर, हा 14 सेंटीमीटर. हा, आता हा इलॅस्टिक आहे, हा बघा सरळ, तो बरोबर या बाजूला सुद्धा घेऊन 1 सेंटीमीटर आतमध्ये घ्यायचं. किती, 1. आता बघा, जर तुम्ही मॅचिंग धागा नाही घेतला, अपोजिट कलर घेतला, तर याला इथे धावदोरा घातला बारीक असा, तोही छान डेकोरेशन म्हणून आपला तुम्हाला एक सजावट म्हणून दिसतो. रनिंग स्टिचचा सजावट केल्यासारखी टाके दिसणार, म्हणजे पूर्ण आउटलाईन जरी तुम्ही रनिंग स्टिचने शिवलात हे बघ. इथे कोपऱ्यातून गाठ मारून टाका, ते निघणार नाही. किंवा नंतर मशीन पक्क केला तरी चालेल, फक्त इलॅस्टिक ते मजबूत लागलं पाहिजे, म्हणजे भोसकून बाहेर येणार नाही. अशी 2दा गाठ मारा. आणि जर का तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल, त्याच्या बरोबर इथून किनारी पासून बरोबर सगळं इकडे तुम्ही जर रनिंग स्टिच घातलात तर मस्तपैकी एक सजावट पण होऊन जाते, दिसायलाही छान दिसतं. हा, दोन्ही 1-1 सेंटीमीटर आतमध्ये घालून आपल्याला इलॅस्टिक शिवून घ्यायचं. इलॅस्टिक घालायचं समजतंय? आणि मग इथे डेकोरेशन म्हणून तुम्ही रनिंग स्टिच करा. बघा, एका याच्यात माझी 2 कामं झाली, एक इलॅस्टिक लावून झालं, एक डेकोरेशन करून झालं. तुम्ही वेगळा वेगळा लावणार असाल तरी चालेल. 1 सेंटीमीटर आतमध्ये इलॅस्टिक घालायचं तुम्हाला. इलॅस्टिकला 2-3 टाके घाला मजबूत आणि गाठी. हे बघा,
हे इलास्टिक तयार झालेलं आहे. हे आपण बनवलेलं, हे मी अगोदर बनवून ठेवलेलं. वा, सुरेख. दर्शना मॅडम, अतिशय सुरेख असं आपलं मास्कचं प्रॅक्टिकल झालेलं आहे. कोविडचा प्रादुर्भाव आणि काळाची गरज यामुळे दर्शना मॅडमनी जे मास्क घेतला तर अतिशय उपयुक्त आणि अतिशय सुंदर होतं. धन्यवाद दर्शना मॅडम. आता मी